आज आपण अशा पद्धतीने वांगा फ्राय करणार आहोत, की ज्याला वांगा आवडत नाही ना, ते पण आवडीने वांगं खातील. तर बघू शकता किती छान असे क्रिस्पी असे आपले वांग्याचे काप तयार झालेले आहेत. अतिशय कुरकुरीत असे हे बाहेरनं होतात आणि आतून एकदम ते वांग्याचा फ्लेवर एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने लागतो. तर बघू शकता किती हे क्रिस्पी झालेले आहेत. बघूनच समजतंय की किती हे कुरकुरीत आहेत. तर चला त्याच्यासाठी मी घेतलं आहे वांग. मोठ्या साईजचं वांग घेतलेलं आहे. त्याला आपण अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. संपूर्ण वांगे मी अशा पद्धतीने कापून घेते. तसे मोठं वांग असल्यामुळे हे बरेचसे काप झालेले आहेत तयार. तर बघू शकता एवढ्या अशा स्लाइस मी कापून घेतलेल्या आहेत. तर आता त्याला आपण मसाला तयार करूया लावण्यासाठी. तर त्याच्यासाठी मी 1 चमचा घेतला आहे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घ्यायची आहे. आणि इथे आता आपण 1 चमचा बेसन पीठ घेणार आहोत. बेसन पिठानेही कुरकुरीतपणा येण्यास मदत होते. 1 चमचा मीठ घेतलं आहे. आता याला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. बेसनच्या त्या गुठळ्या जरा आपण इथेच फोडून घ्यायच्या आहेत. आणि आता याला पाणी टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं थोडं-थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. एकसाथ पाणी घालायचं नाहीये, नाहीतर ते पाणी जास्त होईल. त्यामुळे थोडं-थोडं पाणी घालून आहे ना, त्याचा असं आहे पेस्ट तयार करायची आहे. बेसनमुळे असं चिकट-चिकट ही पेस्ट दिसते बघू शकता तुम्ही. आता आपण ते प्रत्येक वांग्याच्या स्लाइसला असं घेऊन चोळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित ही मसाले लागले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण संपूर्ण वांग्याला हे असे मसाले चोळून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही. आता आपण त्याच्या कोटिंगची तयारी करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी रवा. बारीक रवा वापरलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये आता 1 चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालूया थोडंसं त्याच्यात. म्हणजे आपल्या कोटिंगलाही छान अशी टेस्ट येईल. आता लगेच तयार करायला घ्यायचं आहे. ठेवायची काही आवश्यकता नाहीये, नाहीतर त्याला पाणी सुटतं वांग्याला. तर आता मस्त याच्यामध्ये आपण फिशला कसं कोटिंग लावून घेतो त्या पद्धतीने यालाही जेवढं बसेल तेवढं दाबून आपण याला हे रवा आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी अगदी भरपूर असं लावून घ्यायचंय. दुसरीकडे तेल आपलं गरम झालेलं आहे. आता एक-एक करून आपण याच्यामध्ये आता हे वांगी सोडायची आहेत. खूप इझिली होणारी ही वांगी फ्राय खूप टेस्टीही लागतात. काही लोकांना आवडत नाहीत ना, मुलं वगैरे तर खायला मागत नाहीत वांगी वगैरे. त्यांना अशा पद्धतीने करून दिले ना, ते आवडीने खातात. तर बघू शकता अजिबात खाली पॅनला चिटकत नाहीयेत. रवा आणि तांदळाचं पीठ आणि आधी आपण आतमध्ये बेसनही थोडंसं लावलेलं आहे. त्यामुळे ते अजिबात खाली लागत वगैरे नाहीयेत. अगदी इझिली निघतायत. तर आता आपण उलटे करून घेऊया त्याला आणि दुसऱ्या बाजूनी जरा त्याला शेकून घेऊया. उलट-सुलट करून आपण याला परतून घ्यायचं आहे, कारण ते कुरकुरीत व्हायला पाहिजेत आणि करपलेही नाही पाहिजेत. त्यामुळे एकसारखे असे एकदम ठेवून देऊ नका. थोड्या-थोड्या वेळानंतर आपण त्याला उलट-सुलट करून मस्त असं क्रिस्पीपणा आणेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपले मस्त असे वांग्याचे काप हे फ्राय करून झालेले आहेत आता जवळपास. टेस्टही याची खूप अप्रतिम अशी लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही खूप आवडतील. आता बघा आपले वांगे आता पूर्णपणे कुरकुरीत झालेले आहेत. बघू शकता तुम्ही छान असे कलरही चेंज झालेला आहे. आता आपण याचं तेल निथळून आता हे काढून घेऊया. खूप पटकन होते ही रेसिपी, अजिबात वेळ लागत नाही. वांग तर शिजायला वेळ लागतच नाही
आणि एकदम पातळ काप केल्यामुळे ते पटकन होऊन जातात भजीसारखे. अजिबात वेळ लागत नाही. तर आपण हे काढून घेतलेत. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. फक्त तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी दुसरेही तयार करून घेतले आहेत. खूप झटपट होणारी ही रेसिपी, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट सॉफ्ट. तर तुम्ही अशा प्रकारे वांग्याचे काप करून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तीही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. बघू शकता कसे क्रिस्पी झालेले आहेत. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि टेस्ट अप्रतिम आहे. तर तुम्ही हे लवकर बनवा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. धन्यवाद.